नाशिक जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून सुरू झालेली आणि महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश मधील गोदावरीच्या डाव्या तटावरून प्रवास करून उजव्या तटावर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे परतलेली दिनांक 5 तारखेपासूनची गोदावरी परिक्रमा यात्रा आज देशभरातून आलेल्या सुमारे 500हून अधिक साधू संतांच्या महंतांच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संपन्न झाली। या गोदा यात्रेत हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागातील मठाधिपती, साधू महंत सहभागी झाले होते। त्या व्यतिरिक्त काही साधू महंत नेपाळ आदी जगाच्या अन्य भागातून देखील या परिक्रमा यात्रेत सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये आले होते। नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून परिक्रमा यात्रा सुरू झाल्यानंतर पारंपरिक प्रथेनुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणाच्या परिसरात असलेल्या जुन्या पेशवेकालीन कुंभमेळ्याच्या परिसरात गिरणारे गावात या यात्रेचा पहिला मुक्काम आणि स्वागत झाले। त्यानंतर यात्रा नाशिक शहरातील तपोवन येथून मार्गस्थ झाली आणि सुमारे 15 दिवसाच्या प्रवासानंतर परत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी उगमस्थानी आल्यानंतर आश्रमात परिक्रमा यात्रेत सहभागी झालेल्या साधुमंतांचे फुलाच्या पायघड्या घातलेल्या वाटेवरून डोक्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा हंडा घेतलेल्या विशेषतः आदिवासी महिलांनी आणि अनेक साधू संतांच्या असंख्य भाविकांनी स्वागत केले। या यात्रेच्या सांगता विधीतील प्रमुख पूजा श्री रामार्चन सकाळी 9च्या दरम्यान प्रारंभ झाला। संध्याकाळपर्यंत विविध संत महात्मांच्या हस्ते या रामार्चन पूजेमध्ये शेकडो भाविकांनी आणलेल्या विविध फुलांच्या पाकळ्यांनी पूजेतील दैवतांचे विधिवत स्थापना करून मंत्रघोषात अर्चन म्हणजेच पुष्प अर्पण किंवा विविध पुष्पांच्या पाकळ्यांचा अभिषेक करण्यात आला। यावेळी साधू महंतांतर्फे विविध प्रकारच्या मंत्रांचा घोष सतत सुरू आहे। रामार्चन पूजन नंतर देशभरातील मान्यवर महंतांकडून अन्य शिष्य, साधू समाज आणि भाविकांना आशीर्वाद, प्रवचन आणि कथासार आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। या समारोप कार्यक्रमाच्या निमित्ताने गोदा परिक्रमा यात्रेतील महत्त्वाचा सहभाग असलेल्या देशातील नामवंत परमपूज्य महंत यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली आहे। गोदावरी परिक्रमेचा सुमारे 15 दिवसांचा अनुभव आणि संत महात्म्यांचा सहवास अवर्णनीय अनुभव आहे, असे या गोदा परिक्रमा यात्रेतील सहभागी संत महंत आणि भाविक हे बोलून दाखवित आहेत। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।